नाशिक, अमरावती यानंतर आता अकोल्यात मुलीवरील अत्याचाराच्या घटना घडलेली आहे। प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुण जमीर जाहिरुद्दीन काझी याने मुलीचं अपहरण करत 5 दिवस घरात डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आलाय। अखेर खदान पोलिसांकडून तरुणीची सुटका करण्यात आली आहे। या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता। हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पोलीस ठाण्यात जमले होते। यावेळी घटनेमागे लव्ह जिहादचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय। जमीर जाहिरुद्दीन काझी हा युवक आधीच विवाहित आहे, त्याला एक मूल आहे। तो गेमिंग ॲपवर बादशाह या युजरनेम नावानं बनावट अकाउंट चालवतो। या माध्यमातून त्याच्या अनेक तरुणीशी ओळख आहे। त्यातील हरियाणा राज्यातील एका तरुणीसोबत त्यानं जवळीक साधली। प्रेमाच्या नावाखाली तिला अकोल्यात आणलं। पुढे गीतानगर भागात स्वतःच्या घरात 5 दिवस ठेवलं। दरम्यान तिनं घरी आईनं रागवल्याचं जमीरला सांगितलं होतं। त्यानंतर तिचं ब्रेन वॉश करून स्वतःसोबत यायला भाग पडलं असा आरोप यावेळी करण्यात आलाय। या प्रकरणात हरियाणा पोलिसात अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल झालाय। यात तिचा भाऊ शोधार्थ अकोल्यात आला आणि खदान पोलिसांशी संपर्क केला असता हे सर्व बिंग फुटलंय। सध्या जमीर काझी हा पोलिसांच्या ताब्यात आहे। आज दुपारपर्यंत हरियाणा पोलिसांच्या त्याला स्वाधीन केलं जाईल। प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले आहेत आणि त्याचा खुलासा पोलिसांनी केला पाहिजे की तो 4-5 दिवस अगोदर त्या मुलीला घेऊन आला तर त्या मुलीसोबत काय घडलं। त्याचं लग्न झालेलं आहे, 2 मुलं असून तो त्या घरात राहिला तर त्याच्या आई, त्याचे वडील, त्याच्या परिवारातल्या लोकांनी त्याला का म्हटलं नाही की ही मुलगी कोण आहे। तर त्याचा कोणाकोणाला सपोर्ट आहे। तो इतक्या दुरून त्या मुलीला घेऊन आला, तिला सपोर्ट करत आहेत। तर यामागे कोण फायनान्स करत आहे, त्याला पैसे कोण पुरवत आहे, कोणत्या संघटनेच्या मागे आहेत। तर हे सगळं लव्ह जिहादचं प्रकरण आहे। बहीण मिसिंग असल्याची तक्रार तेथील पोलिसांना दिली होती। तो इथे आला होता की माझी बहीण इथे आल्याची माहिती मिळाली। ह्या मुलीचा आणि त्या मुलाचा आमच्या भागामध्ये पाहणी केली असता ती मुलगी आणि मुलगा जो आहे तो आम्हाला मिळून आला। गेमिंग ॲपवर त्यांची ओळख झाली आणि मग चॅटिंग मध्ये त्यांची मैत्री झाली आणि त्या मैत्रीमधून मग तिला वाटलं की आपण या मित्राकडे आपण गेलं पाहिजे, कारण तिला आई थोडीशी रागावली होती आणि त्या कुठं जायचं तर त्या रागाच्या भरात ती या ज्या मित्रासोबत चॅटिंग करत होती त्याच्याकडे इथे आली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।